सामोरं जावं लागतं आणि अशाच माध्यमातून आदरणीय अजितदादा यांच्या संकल्पनेतून आज सर्व महिलांच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत। लाडकी बहीण योजना जशी सुरू झाली तशी अनेक कोट्यावधी महिलांच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे माझी महिला आज अतिशय खुश आहे। आज आम्ही गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक मंडळांना त्या ठिकाणी सदिच्छा भेट देत असतो। त्या ठिकाणी सर्व महिलांना मी विचारत असते की तुमचे पैसे जमा झाले का। त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे, जो काही आनंद आहे, तो खरंच त्या ठिकाणी वाखाणण्यासारखा आहे। कारण प्रत्येक महिलेला वाटतं की आपले हे स्वतःचे पैसे आहेत, ती त्या स्वतःसाठी त्या ठिकाणी खर्च करू शकते। म्हणूनच आज या माध्यमातून अनेक महिला याच्यापासून ज्या वंचित राहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण 1 महिन्याची त्या ठिकाणी पुढे तारीख दिलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही महिला राहिलेल्या असतील तर त्यांनी सुद्धा आपला त्या ठिकाणी फॉर्म भरून आपण या योजनेचा फायदा घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते। आपले सर्व जे पदाधिकारी आहे, ज्या ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्या भागामध्ये ज्या काही महिलांचे त्या ठिकाणी फॉर्म राहिलेले आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही भरून घ्या। कारण पूर्वी ज्या अटी शर्ती होत्या त्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी शिथिल केलेल्या आहेत आणि फॉर्म भरणं तर खूप सोपं आहे। परंतु आज सर्व महिलांना त्या ठिकाणी खुश होताना पाहताना मनाला एक आनंद होतो की आज आदरणीय दादा त्या ठिकाणी सर्वांसाठी एक ग्रास रूटवर काम करणारा व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी दादांची ओळख आहे। आणि त्यांच्या माध्यमातून रुपालीताई चाकणकर यांनी सुद्धा महाराष्ट्र सगळा पिंजून काढलेला आहे। सर्व भागामध्ये त्या ठिकाणी ही योजना राबवलेली आहे। त्या माध्यमातून आमच्या सर्व महिलांना त्याचा लाभ झालेला आहे। आज या ठिकाणी मी आपले मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते। परंतु ही जर योजना आपल्याला पुढील 5 वर्षासाठी जर कंटिन्यू करायची असेल तर माझं सर्व महिला भगिनींना, माझ्या भावांना हीच विनंती आहे की आपल्याला दादांना मुख्यमंत्री त्या ठिकाणी करायचंय। पण हे नुसतं म्हणून चालणार नाही, तर येत्या विधानसभेच्या निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रवादीच्या त्याचप्रमाणे आपण जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सर्व जे वरती त्या ठिकाणी उमेदवार देतील त्या उमेदवारांना एक मताने जर निवडून दिलं तरच ही योजना पुढे जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्यामुळे आपलं अनमोल मत हे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। यानंतर मी राजलक्ष्मी भोसलेताई यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। महाराष्ट्र प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आमदार चेतन तुपे, प्रदेशवरचे माझे सहकारी सुरेश अण्णा घुले, माझ्या दुसऱ्या सहकारी वैशालीताई बनकर, डॉक्टर मोरे, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या वैष्णवी सातव आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी आज महायुतीच्या सरकारने महिलांसाठी दर महिना 1,500ची जी योजना आणलेली आहे ती योजना सर्व महिलांसाठी किती कारगर आणि किती महत्त्वाची या ठिकाणी साबित झाली आपण सगळ्यांनी पाहिलं। महिला या ठिकाणी अनेक गोष्टींमध्ये, काही महिलांनी व्यवसाय सुरू केले, काही महिलांनी व्यवसायासाठी फोन हप्त्यावरती घेतले, काही महिलांनी छोटी स्कूटी हप्त्यावरती घेतली आणि त्या व्यवसाय करू लागल्या। इथे जरी पुरुष मंडळी असतील तरी लक्षात घ्या, तुमची बहीण असेल, पत्नी असेल, आई असेल, या सगळ्यांना सक्षम करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना कोणावरही अवलंबून न राहावं हे तुम्ही लक्षात घ्या। तुमच्या आजूबाजूच्या महिलांना, सगळ्या नागरिकांना हे समजावून सांगायची गोष्ट आहे। आणि हे युतीचं, महायुतीचं जे सरकार आहे आता महाराष्ट्रामध्ये ते एवढ्यावरच थांबलेलं नाहीये, तर त्यांनी इथून पुढे महिलांना ही जी 1,500ची मदत आहे ती तर सगळ्यांना मिळणार आहे। त्याच्यामधनं मुलांच्या फिया जातील, क्लासेसच्या फिया जातील,
त्यांची महिन्याची काही औषधं असतील, सासू सासरे आई वडील, त्या औषधांना मदत होईल. त्या स्त्रीला स्वतः काही डॉक्टरकडे जायचं असेल आणि काही तपासण्या करायच्या असतील, त्याच्यासाठी या पैशाचा उपयोग होईल. किराणा माल घ्यायचा आहे, पुढे छोटं मोठं काही खरेदी करायचं आहे, याच्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि त्याच्याही पुढे जाऊन या सरकारने आता सगळ्यांसाठी, महिलांसाठी, सगळ्या ज्या महिला या कॅटेगरीत बसतात त्या महिलांसाठी वर्षाला 3 सिलेंडर मोफत हे सरकार देणार आहे. 3 सिलेंडर मोफत देणार आहे महिलांसाठी. त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, यासाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिवाय हे सगळं जर करायचं असेल तर पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकारच आलं पाहिजे, याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज तुम्ही बघितलं, काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेलेत की तुम्ही हे पैसे देऊ नका महिलांना म्हणून. हे कुणाच्याही खिशातले पैसे जात नाहीत. या महायुतीच्या सरकारने अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, फडणवीस असतील, अत्यंत विचारपूर्वक या योजना आणलेल्या आहेत. आणि यामध्ये 3 सिलेंडर मोफत मिळणार म्हणजे फार मोठा आधार या ठिकाणी लोकांना लागणार आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचंय की या सरकारसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हे सरकार कसं येईल यासाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे. हे सगळं करत असताना विरोधक या योजनांना विरोध करतायत. त्यामुळे या योजना विरोध येणारच नाहीत विरोधक याच्यामध्ये, याची आपण सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जाऊन प्रत्येकाच्या घरी या योजना सांगितल्या पाहिजेत. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी घरातल्या मुली असतील त्यांना शिक्षणासाठी या ठिकाणी हे सरकार मदत करणार आहे. जे मुलं शिकलेले असतील 10वी 12वी आणि पदवीधर, त्या मुलांना कारखान्यामध्ये नोकरी आणि ते 6 महिने नोकरी बरोबर त्यांना 10,000, 8,000 आणि 6,000 अशा पद्धतीने त्यांना पगार मिळणार. जर त्यांनी चांगलं शिकून घेतलं 6 महिन्यामध्ये तर ती नोकरी त्याची परमनंट होणार आणि त्याला कंपनीत नोकरी लागणार. एवढ्या वेगवेगळ्या अनेक स्कीम या सरकारने आणलेल्या आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की हे सरकारच या ठिकाणी पुढच्या वेळेला आलं पाहिजे. नाहीतर काँग्रेसच्या सरकारने या योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, हा महिलांच्या योजना असतील तरी त्या महिला तुमच्याच घरच्या आहेत. त्यामुळे पुरुषांची पण तेवढी जबाबदारी आहे की या योजना टिकल्या पाहिजेत, हे सरकार टिकलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचा या ठिकाणी उत्कर्ष झाला पाहिजे, आपल्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, आपली महिला सक्षम झाली पाहिजे. आणि मला या ठिकाणी व्यापाऱ्यांना सुद्धा आवाहन करायचंय, हा सरकारचा हजारो कोटी रुपयाचा पैसा जो महिलांच्या खात्यात जमा झाला तो दुसऱ्या हाताने सगळ्या व्यापाऱ्यांच्या व्यापारामध्ये पैसा आलेला आहे. कुणी कपडा खरेदी करताय, कुणी फोन खरेदी करताय, कुणी काही मिठाई खरेदी करताय, कुणी औषधं खरेदी करताय, कुणी डॉक्टरकडे जाऊन टेस्ट करताय. हा पैसा पुन्हा व्यापारात आला, हा पैसा पुन्हा या निमित्ताने आपल्या सरकारच्या व्यवहारामध्ये आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांचा फायदा होतोय, व्यापाऱ्यांचा फायदा होतोय, महिलांचा फायदा होतोय. आणि ज्या नवऱ्याला कधीतरी खंत वाटायची की अरे माझ्या बायकोची ही इच्छा आहे मी पूर्ण करू शकत नाही, ती इच्छा आज या ठिकाणी अजितदादा आणि या आमच्या शिंदे साहेबांनी आणि युती सरकारने पुरी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुरुषांनी सुद्धा ही योजना कशी टिकून राहील, हे सरकार कसं टिकून राहील याच्यासाठी अतिशय कष्ट केले पाहिजेत. आणि पुढे जाऊन तुम्हाला 3 सिलेंडर मिळणार आहेत, मुलांना नोकरी मिळणार आहे, त्याला स्टायपेंड मिळणार आहे, मुलींना शिक्षणासाठी मदत मिळणार आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या योजनांचा प्रसार करा. कुणी राहिलं असेल तर त्यांचे फॉर्म भरा. त्यांना काही अडचण असेल तर या ठिकाणी आपण 9861717171 या अतिशय सोप्या नंबरवरती फोन करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही माहिती पाहिजे
तिचं बटन दाबा, तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी या फोनवरनं येणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला नंबर सांगते आणि थांबते. 9861717171 या नंबरवर फोन करून आपल्याला काही अडचण असेल तर माहिती करा. आणि पुन्हा एकदा युतीच्या सरकारच्या पाठीशी आणि अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस यांच्या पाठीशी सगळ्यांनी भक्कमपणे उभं राहा एवढीच विनंती करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर, प्रदेशच्या राजलक्ष्मीताई भोसले आणि गुले, माजी महापौर वैशालीताई बनकर, मोरेताई, त्याचप्रमाणे आमच्या वैष्णवीताई सातव, विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर जगदाळे, स्वीकृत नगरसेविका जाधवताई, कार्याध्यक्ष अमराबा, सर्वच आता माग पूनमताई, सगळे मान्यवर, कारण समोर बसलेले सगळे महत्वाचेच आहेत. आपण सगळेजण आज आपल्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई यांच्या दिलेल्या कार्यक्रमानुसार हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महिला भगिनींचं जे सक्षमीकरण आपल्या सरकारने करायचं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी एकत्र झालेलो आहे. आणि इथून प्रदेशाध्यक्ष जो आपल्याला मंत्र देतील तो घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये घरोघर जायचं आहे. ज्या योजनेचा लाभ मिळालाय त्यांना आपण भेटायचं आहे. ज्यांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही त्यांना कारण विचारून त्यांचे परत अर्ज भरून घेता येतील का याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मी अध्यक्षांना विनंती करतो की काही जणांचे अर्ज स्वीकारले जात नाहीयेत, पोर्टल बंद झालेलं आहे अशा तक्रारी येत आहेत, ऑनलाईन सुद्धा अर्ज स्वीकारले जात नाहीयेत. तर या संदर्भात आपण सरकारशी चर्चा करून याच्यावरती मार्ग काढावा. अनेक महिलांना अजून अर्ज करायचे आहेत, कारण काही महिलांकडे पॅन कार्ड नव्हती, ती पॅन कार्ड त्यांनी काढली, पॅन कार्ड काढण्यात वेळ गेलाय. त्याच्यामुळं जर याच्यासाठी परत एकदा हे पोर्टल ओपन केलं आणि आचारसंहिता ज्या दिवशी लागेल त्या दिवशीपर्यंत हे पोर्टल ठेवलं तर त्या महिलांना बिचाऱ्यांना सगळ्यांना राहिलेले अर्ज भरून घेता येतील. आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळी सरकार येईल त्यावेळी त्या महिलांना त्याचा लाभ आणि त्यांना बळ सुद्धा आपल्याला देता येईल. त्यामुळे मी आपल्याला सर्व महिला भगिनींच्या वतीने विनंती करतो. कालच माझ्याकडे काही भगिनींनी तक्रार केली आहे की आमची कागदपत्र पूर्वी नव्हती म्हणून रिजेक्ट झालं, आता कागदपत्र सगळी काढली आहेत पण पोर्टल आता ओपन होत नाहीये. तर याकडे पण आपण लक्ष द्यावं अशी सगळ्या महिला भगिनींच्या वतीनं विनंती करतो. आणि पोर्टल नाही चालत, मुदत वाढली पण पोर्टल चालत नाहीये ताई. त्यामुळे पोर्टल मधला जो घोळ आहे, कारण मुदत सप्टेंबर एंड पर्यंत आहे पण ते पोर्टल चालत नाहीये, त्याच्यामुळे अडचण येते. तर त्याच्यामध्ये आपण जातीने लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी घरोघर जाऊन ही योजना पोचवावी. आपलं सरकार जे काम करतंय ते सर्वांना सांगावं असं सगळ्यांना आवाहन करतो. आपण सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेला आहात, त्यामुळे या भागाचा आमदार या नात्यानं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि रुपालीताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राच्या रणरागिणी त्यांच्याकडे आणि आमच्या माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो कार्यक्रम पार पडतोय, या दोघींकडे बघितल्यानंतर महाराष्ट्राला एक नवी उमेद, एक नवी जिद्द ज्याप्रमाणे भेटते, तर ताई आम्ही एवढं सांगू शकतो, इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊने राजा शिव छत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीचा मानाचा मुजरा. नमस्कार सर्वांना, गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
या 10 दिवसाच्या गणरायाच्या आगमनामध्ये 3 दिवस गौराया देखील माहेरवाशीण म्हणून येऊन गेल्या. आपण त्यांचं अतिशय आनंदात, उत्साहात, जल्लोषामध्ये स्वागत केलं. या माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरायांबरोबरच आपल्या सगळ्या माहेरवाशींचं मी मनापासून कौतुक करते आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत हे गणरायाचरणी प्रार्थना करते. आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या सहकार्याने महायुती सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना या निमित्तानं स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये उपस्थित असलेले हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय चेतनदादा, आदरणीय सुरेश अण्णा घुले, माजी महापौर आदरणीय राजलक्ष्मीताई, माझ्या महापौर वैशालीताई बनकर, डॉक्टर सुनीताताई मोरे, डॉक्टर शंतनू जगदा, अमरजी तुपे, पूनमताई पाटील, अश्विनीताई वाघ, संजीवनीताई जाधव, शालिनीताई जगताप, रोहिणीताई क्षीरसागर, सुजिताताई कटके, वैष्णवीताई सातव. वैष्णवीताईंनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला. हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. जयाताई बोरा असतील, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, जर कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या बचत गट असतील किंवा इतर महिला पदाधिकारी आणि माझे बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी वित्तमंत्री म्हणून 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला. त्यांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं. पण सर्वाधिक या अर्थसंकल्पामध्ये जर कोणाला दिलं असेल तर ते आमच्या मातृशक्तीला दिलं, आमच्या मातृत्वाला दिलं आणि सर्वाधिक योजना या आमच्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवल्या. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय दादांचे मनापासून आभार व्यक्त करते. आतापर्यंत अनेक वेळा अर्थसंकल्प मांडला गेला, पण हा पहिला अर्थसंकल्प असा आहे ज्यामध्ये थेट सरकारकडून महिला भगिनींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले. आतापर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. खरं तर ज्यावेळेस दादा अर्थसंकल्प मांडत होते, आमदार साहेब आपण सुद्धा विधानसभामध्ये सभागृहामध्ये होता, दादा जसजसे अर्थसंकल्प मांडत होते आणि हे योजना सांगत होते तसतसं विरोधकांचे चेहरे काळे निळे पडत होते. कारण की अशा पद्धतीची योजना अर्थमंत्री म्हणून दादा मांडतील असं कोणाला वाटलं नव्हतं. अशा पद्धतीची ही योजना मांडली आणि या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. विरोधकांनी सुरुवातीला टीका केली. त्यांना वाटलं होतं की ही योजना फक्त कागदावरती राहील, अर्थसंकल्पापुरती राहील. पण प्रत्यक्ष जेव्हा या योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली त्यावेळेस विरोधकांनी सांगितलं की पैसे काढून घ्या, पैसे जमा झाले तर लगेच पैसे काढून घ्या. खरं तर पैसे आलेले पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडते की सगळ्या महिला भगिनींची खाती आता बँकेत आहेत आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत. इथून मागे नवऱ्याच्या खात्यावर व्हायचे, पण पहिल्यांदा महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये सुद्धा मिळाले. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतीये, कारण 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले. त्यांनी पुढे जाऊन असं सांगितलं की ही योजना फक्त निवडणुकीसाठी आहे, पण केवळ निवडणुकीसाठी नाही तर ही योजना आपल्याला पुढे 5 वर्ष चालू ठेवायची आहे, 10 वर्ष चालू ठेवायची आहे. आणि म्हणून आपण ही स्वाक्षरी मोहीम राबवतोय की दादा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि ही योजना अखंडित चालू राहायला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रामध्ये तालुकावाईज, जिल्हानिहाय, प्रभाग, वॉर्ड मोठ्या प्रमाणात ही स्वाक्षरी मोहीम चालू आहे आणि सर्वसामान्य महिला या ठिकाणी येऊन सही करतात आणि सांगतात दादा पहिल्यांदाच आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. काल आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये होतो. विरोधक सांगतात की 1,500 मध्ये काय होतंय. खरं तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत कळणार नाही. अण्णा ते हॉटेलमध्ये जेवायला गेले तरी 1,500 रुपये टिप देतात, पण 1,500 मध्ये मुलगी वयात आली आणि तिला मासिक पाळी येत असेल तर ती आई कधी सॅनिटरी नॅपकिन घेऊ शकली नाही त्या मुलीसाठी, पण ती आता स्वतःच्या खर्चातून त्या मुलीला सॅनिटरी नॅपकिन देऊ शकते. स्वतः कधी डॉक्टरांकडे गेली
तर स्वतःचा डॉक्टरांचे फी आणि औषधाचा 200, 400, 500 रुपयाचा खर्च ती करू शकते. मुलाच्या शाळेची फी भरायची असेल तर ती फी भरू शकते. इतकंच काय, काल पिंपरी चिंचवडमध्ये असताना तिथल्या अध्यक्षांनी मला सांगितलं, ताई इथून मागे पैशाची चणचण असल्यामुळे गौराईंच्या आगमनाची तयारी करायला काही महिला भगिनींकडे पैसे नसायचे, पण सरकारने 3000 रुपये खात्यात जमा केल्यामुळे या महिला भगिनींनी वाजत गाजत आनंदामध्ये स्वतःचे 3000 रुपये या गौरायांच्या पाहुणचारासाठी वापरलेत आणि खऱ्या अर्थी घरी येणाऱ्या गौरायांचं स्वागत त्यांनी मनापासून केलंय. नवऱ्याकडे पैसे मागायची गरज पडली नाही. आता नवरा बायकोला म्हणतो, कधी मला मदत लागली तर जरा 500, 1000 रुपयाची मदत दे. आता आमच्या महिला भगिनी सक्षम झालेत, सबल झालेत. आणि म्हणून मला विनंती करायची, विरोधकांनी कितीही टीका केली, तरी आपल्याला ही योजना यशस्वीरित्या चालू ठेवायची आहे. ही योजना, यामुळे मला तुम्हाला विनंती करायची आहे, ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर आपल्याला महायुती सरकार आणि आदरणीय दादांचे उमेदवार हे निवडून दिले पाहिजे, तर ही योजना पुढे चालू राहील. अन्यथा विरोधक सत्तेवर आल्यानंतर त्याअर्थी ते उच्च न्यायालयामध्ये जातात. उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आहे की लाडकी बहीण योजना बंद करा. त्याच्यामुळे हे लोक सत्तेत आले, त्यांना मतदान केलं तर ही योजना बंद होईल. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, अन्नपूर्ण योजना, या अन्नपूर्ण योजनेमध्ये 3 सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहेत. त्याचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आली तर तिला 5000 रुपये आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये तिला मिळणार आहेत. पिंक रिक्षा असेल, लखपती दिदी असेल, बचत गटांचं अनुदान असेल, या सगळ्या योजना या सरकारने आपल्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी दिलेत. शेतकऱ्यांना वीज माफी दिली आहे, युवकांना रोजगार दिलाय आणि म्हणून हे सरकार आपल्या समवेत उभं राहिलंय. आता आपली जबाबदारी आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या सरकार सोबत उभं राहायचंय. हडपसर विधानसभेचे आमदार आदरणीय चेतनदादा, तुम्ही कायम त्यांना सभागृहात बघत असताल. हडपसरचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडलेत. मग सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात. या हडपसरच्या जनतेला त्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलंय. आता आपली जबाबदारी आहे आपल्या आमदाराच्या पाठीमागे उभं राहायची आणि म्हणून या निमित्तानं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार त्यांचा प्रचार करतीलच, पण आपण सगळ्या दादांच्या लाडक्या बहिणी आमदारांच्या पुढे 10 पावलं जात त्यांचा प्रचार आपल्याला करायचा आहे आणि सर्वाधिक मतांनी आमदारांना निवडून आणायचंय. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या निमित्तानं या स्वाक्षरी मोहिमेतून आपण दादांना पाठिंबा देतोय आणि सांगतोय, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येईल आणि ह्या योजना माझ्या महिला भगिनींपर्यंत पोहोचतील. त्यासाठी आपण सगळेजण त्यांना पाठिंबा देऊयात. आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हा आदरणीय दादांना असेल आणि हा पाठिंबा देत असताना आपला परिवार, आपण, आपला गोतावळा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असताना या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. इतकीच विनंती या निमित्तानं करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.